नमस्कार मित्रमंडळी. तुम्हाला सांगतो, आपण एक अन दोन व्हिडिओमध्ये आपण फेमस व्हावं किंवा आपल्याला लाखानं मिलियनमध्ये आपलं सबस्क्राईब व्हावं असं बी काय नाही. पण जी काय आहे ते आपण खरं धावतो या. आणि शेतकऱ्याला आतापर्यंत सगळी टाकतच आली ती आणि टाकते तीच. ही घ्या, ती खतं वापरा, अमकं वापरा, फलानं वापरा. आता तुम्हाला सांगतो, मागल्या 1-2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ असा इफकोच्या बाबतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आणि असा बी प्रसारित झाला आहे की बस बोलायचंच काम नाही. त्याच्यामुळं असं बी वाटायला लागलं आहे की कुठल्या दुकानदारावर विश्वास ठेवावा आणि कुठल्या दुकानदारावर नाही. त्याच्यामुळं होताल एवढं का नाही, आपलं 99% आपल्या डोक्यात ठेवायचं. तुम्ही रासायनिक खतं वापरा, पण होताल एवढं आपापल्या हिमतीच्या जीवावरती, आपल्या जी गोमाता आहे आपली, त्या गोमातेच्या जीवावरती शेती करायला चालू करा. हे मला असं वाटायला लागलं आणि खरं आहे ते. तर सांगतो तुम्हाला, आपण शेणखत अर्धा पाटी आणि स्लरी ही वापरली ह्यावेळेस. 05234 42 47 1261 किंवा काय म्हणायचं आपलं 13 ही जी खतं आहे ती का नाही, ही वरची खतं जी आहे ती ही खरंच सोडली नाही ह्यावेळेस. तुम्हाला सांगतो, आता ही जी पेरू जी झाले होते का नाही, ती नुसते शेणखताच्या जीवावर आणि माझ्या स्लरीच्या जीवावर झाले ते. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, जेवढं तुम्ही रासायनिकपासून दूर राहाल तेवढं तुमच्या जमिनीतलं जीवाणू चांगलं राहतेल, गांडूळ जिवंत राहील. तुमची जी काय शेती आहे ती नापिकीकडे जी जाणारी आहे ती चांगल्या प्रकारची राहील. आणि दुसरं काय, जी काय आपल्याला काय आजारपणाला जी काय बळी पडायचा जो विषय आहे, जे वरची वर जास्त उत्पन्नाच्या ह्याच्यात उत्पन्न पण मग देत आहे हो, नाही असं नाही. तुम्ही बघा काही पेरू कमी येतं का आणि माल काय वाईट आहे काही सांगा? आहे का माल वाईट? कशी काय शायनिंग आहे? आणि तुम्हाला सांगतो, काय मोठरपणा सांगायची काय गरज नाही. माझ्याकडे भांडवल कमी होतं, त्याच्यामुळं मी सध्याला तर काय पोंब बसवलं नाही तर. पण जसं बी माझ्याकडे अवसर येईल तसं मी 100% ह्याला बसवणारच आहे. आणि तुमच्या आपण असं हे जे काय धावतोय खरं जे आहे आपलं, ही धावतोय म्हणल्यावर लोकांना काय पटतं? खरंच पटतं. मी म्हणतो, भले सुरुवात जरी समजा आता माझं काय 8-10 मी म्हणतो सबस्क्राईब असतेलं काय असतेलं, मला म्हणते दिमस तुझं 8 आणि 10 सबस्क्राईब लय मोठं बोलतो ना आमकं बोलतो. पण सुरुवात बी छोट्यातनंच असते या. खरं बोललेलं शेवटपर्यंत टिकतं आणि ते टिकायलाच हवं आहे. मी असं बोलतोय म्हणल्यानंतर मला सांगा, मला बघणारी किंवा मला जी काय पसंत करणारी माणसं ही बी निर्माण होणारच आहे ती ना. असं थोडी आहे की एवढं सगळ्या ह्या जगामध्ये सगळं खोट्यावर नाही चाललेलं, सत्यावरतीच चाललेलं आहे. त्याच्यामुळं कसं दिवस येत असतो, उजडत असतो, त्यामुळं फक्त दम धरणं गरजेचं आहे. मला फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच तुम्हाला दावायचं आहे की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा. काळाची गरज आहे आणि तेच टिकणार आहे इथनं मोहरं. तरच माणूस जी 60 आहे ती 75 पर्यंत जगत.